मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने. माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री जगा आणि जगू द्या असा मानवतेचा संदेश देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना माझं विनम्र अभिवादन. मित्रांनो, मी विनोद कुमार माने माने गुरुजी आज वर्धमान महावीर यांच्या संदर्भाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. मित्रांनो, ज्या कालखंडामध्ये समाजामध्ये अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांचे प्राबल्य वाढलेले होते आणि अशा कालखंडामध्ये अंधश्रद्धा मुक्तीसाठी, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करणारा, समाजातील वर्णव्यवस्थेची बंधने नष्ट करण्यासाठी पशुहत्या, मद्यपान यांना कडाडून विरोध करून चोरी करणे हे पाप आहे. माता भगिनींचा सन्मान करा, त्यांचा योग्य आदर करा. सम्यकाचं दर्शन ज्या महामानवाने दिले, अहिंसा हे सर्वश्रेष्ठ तत्व संपूर्ण जगाला ज्यांनी अर्पण केले, त्या महामानवाचे नाव आहे भगवान वर्धमान महावीर. भगवान वर्धमान महावीर यांच्या स्मृतींना माझं विनम्र अभिवादन. मित्रांनो, भगवान वर्धमान महावीरांचा जन्म इसवी 599 मध्ये कुंडग्राम बिहार येथे झाला. त्यांच्या वडिलाचं नाव सिद्धार्थ, आईचे नाव त्रिशला. ज्या कालखंडामध्ये धर्म व्यवस्थेविषयी असंख्य कल्पना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या होत्या आणि एवढंच नाही तर त्या कालखंडामध्ये लोकांचे प्रबोधन करण्याचं काम हे भगवान वर्धमान महावीर यांनी केले. संसारात न रमता ज्यांनी लोकांना जनजागृतीसाठी प्रयत्न केला आणि मनुष्याने नेहमी सदैव सत्याचा स्वीकार करावा अशा पद्धतीनं ज्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर असत्य व्यक्तीच्या सानिध्यात राहण्यापेक्षा सत्यवादी व्यक्तीच्या सानिध्यामध्ये आपण राहावे, सत्यवचन जोपासणाऱ्या व्यक्तीच्या सोबत राहावे आणि मानवी जीवनामध्ये अहिंसा हे सर्वात मोठे मूल्य आहे, यांचा आपण स्वीकार करावा. आपले आचरण हे सदैव शुद्ध स्वरूपाचे असावे. आपले विचार हे अवतीभोवतीच्या परिस्थितीवर अवलंबून असतात आणि यासाठी आपण सदैव चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहावे असे प्रखंड मत वर्धमान महावीरांनी आपल्या वाणीतून पुढं मांडलेले आहे. मित्रांनो, जीन या शब्दापासून जैन शब्दाचा उच्चार झाला आणि तिथून पुढे लोक जैन असं उच्चार करू लागले. वर्धमान महावीर यांनी आत्मशुद्धीसाठी 30 वर्ष अखंड संन्यासी म्हणून राहिले आणि ज्यांनी जातपात न मानता जातीपातीचा निषेध केला. ते म्हणत, माणसाचे श्रेष्ठत्व हे त्याच्या जातीवर अवलंबून नसून हे त्याच्या बुद्धीवर आणि त्याच्या चारित्र्यावर अवलंबून आहे, असा महान संदेश ज्यांनी आम्हा सर्वांना दिलेला आहे आणि ज्यांनी आपल्या हजारो अनुयायांसोबत भारतभर भ्रमंती केली आणि प्रत्येक माणसाला व प्रत्येक व्यक्तीला या भूतलावावर असणाऱ्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. हत्या आणि हिंसा करू नका म्हणून ज्यांनी देशभर प्रबोधन केले. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र या त्रिरत्नाचा ज्यांनी संपूर्ण भारतभर प्रचार आणि प्रसार केला. महावीर
सर्व जनसामान्य लोकांमध्ये, लोकांच्या मनामध्ये लोकप्रिय झाले। ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या धर्मव्यवस्थेमध्ये कर्मकांड समाजामध्ये वाढत होते, यज्ञांचे प्रमाण दिवसांदिवस वाढत होत चाललेले होते, पुरोहिताचे वर्चस्व आणि यामुळे होणारी पशुहत्या आणि अनिष्ट प्रथेविरुद्ध जनजागृती ज्यांनी केली, ज्यांनी जातीभेद, वर्णभेद या गोष्टी बाजूला ठेवून स्त्री पुरुष समानता या मूल्यांची ज्यांनी जोपासना केली, आणि एवढंच नाही तर आपल्या कुलामध्ये पुरुषाच्या बरोबरीनं स्त्रीचाही शिष्य म्हणून ज्यांनी समावेश केला, असे जैन धर्माचे 24वे तीर्थकर वर्धमान भगवान महावीर यांना ओळखलं जातं। आणि मित्रांनो, एवढंच नाही तर त्यांनी आपल्या धर्मामध्ये वेगवेगळ्या लोकांचा या ठिकाणी समावेश केला, आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या धर्म म्हणजे समाजातील लोकांचा ज्यांनी आपल्या मध्ये समावेश करून घेतलेला होता। आणि एवढंच नाही तर चंदनबाला नावाची पहिली शिष्या, महावीरांची पहिली शिष्या चंदनबाला म्हणून जिला ओळखलं जातं, आणि महावीरांनी सर्व लोकांना उपदेश करताना सांगितलेलं आहे की भुकेसाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा भूक भागवण्यासाठी कुठल्याही प्रकारची हत्या करू नका, भुकेसाठी हत्या करू नका, आणि हिंसा करण्यापेक्षा इतरही सजीवांना जीवन जगण्याचा अधिकार आहे। आणि अशी शिकवण ज्यांनी दिली, ज्या वेळेला दुष्काळ पडला होता तर त्यावेळेला आपल्या असंख्य शिष्यासमवेत देशभर त्यांनी भ्रमण केले व लोकांना त्यांनी भरपूर मदत केली। मित्रांनो, मानवतावादी संकल्पनेतून जैन धर्माची स्थापना करून प्रत्येकास मानवतावादी दृष्टिकोन पाहावयास ज्यांनी शिकवले, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असलेली अहिंसा दूर करून सत्य मार्गाचा स्वीकार ज्या वेळेला आपण अवलंबतो, त्याबरोबर आपल्या आत्म्याबरोबर मनाची शुद्धी प्राप्त होते, हे विचार ज्यांनी लोकांच्या समोर ठेवण्याचं काम केलं, असं वर्धमान महावीर यांनी जे उत्कृष्ट काम केलेलं आहे, समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, प्रथा यांना तिलांजली ज्यांनी म्हणजे नायनाट करण्याचं या ठिकाणी ज्यांनी प्रयत्न केलं, दुष्ट विचार असतील, मद्यपान असेल, वासना असेल, यातून मनुष्याची अधोगती होते, असे विचार ज्यांनी आपल्या वाणीतून सांगितले आहे। आणि अशा पद्धतीचे प्रखर विचार ज्यांनी ठामपणे महावीरांनी मांडलेले होते। मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या कृतिशील विचारातून 30 वर्ष ज्यांनी अविरतपणे जैन धर्माची सेवा करण्याचे कार्य, त्याचबरोबर धर्माचा प्रचार आणि प्रसार भगवान महावीरांनी केला, अशा वर्धमान महावीर यांना परत एकदा मी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करतो आहे। मित्रांनो, आज पाहतो आहे जगामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये खोटं बोलण्याचं, हिंसा करण्याचं, हत्या करण्याचं असं प्रमाण वाढलेलं आहे। मित्रांनो, आपण जर विचार केला तर संपूर्ण जगाला ज्यांनी शांती आणि अहिंसेचा संदेश दिलेला होता तथागत गौतम बुद्ध, त्याचबरोबर वर्धमान महावीर, या सगळ्यांनी संपूर्ण मानवजातीला एक चांगला माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे, एक दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, प्रत्येकाच्या मनात प्रेमाची भावना निर्माण केली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण संदेश ज्यांनी या संपूर्ण जगाला दिलेला आहे। त्यांच्या विचारसरणीचं अवलंबन करणे आज खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। प्रत्येक मानवाच्या मनामध्ये माणुसकीचं बीजारोपण करणं महत्त्वाचं आहे, आणि म्हणून तथागत गौतम बुद्ध असतील, वर्धमान महावीर असतील, आणि या जगामध्ये झालेले सगळे महापुरुष असतील, तर त्या सगळ्यांचं विचार, कृतिशील विचार आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे। तरच आपण खऱ्या अर्थानं या समाजामध्ये जगण्याच्या लायकीचे आहोत असं गृहीत धरायचं। आणि
परत एकदा मी वर्धमान महावीर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. जय हिंद, जय भीम, जय भारत.